बघा, अचानक पाऊस आल्यावर पहिल्या पावसामध्ये मुंबईची ही अवस्था होते ही गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पाहिलेलं आहे. तरीसुद्धा ज्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मुंबईची परिस्थिती होती ती त्याच्यामध्ये आज थोड्याफार प्रमाणामध्ये तरी बदल झालेला हे आपल्याला माहितीच आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची कामं जी खोळंबलेली होती, गटारांची कामं जी खोळंबलेली होती, काही पंपिंग स्टेशन जे होते ते महायुती सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ती केलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये आता बदल झालेला ही वस्तुस्थिती नाकारत नाही की पूर्णतः मुंबईचं चित्र बदललेलं आहे. हे आम्ही मान्य करतोय की थोड्याफार प्रमाणात सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास हा होतोय, परंतु लवकरच 1 ते 2 दिवसामध्ये हा त्रास मुंबईकरांना होणार नाही याची दक्षता मुंबई महापालिका घेईल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहे. पण 2-2 दौरे झाले खरं तर सत्ताधाऱ्यांचे. महापौरांचा वेगळा झाला, उपमहापौरांचा वेगळा झाला, श्रेयवादाची लढाई झाली. मात्र त्यात नाही, श्रेयवादाची वगैरे लढाई नाही हो. आता बघा, मुंबईकरांनी एवढ्या वर्षानंतर महायुतीचं सरकार हे मुंबई महापालिकेमध्ये दिलेलं आहे. महापौर उपमहापौर हे महायुतीचे आहेत आणि श्रेयवाद हा काही नाही आहे. महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे, NDAचं सरकार आणि मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या परिस्थितीमध्ये आमचं सरकार, आमचे महापौर, आमचे उपमहापौर जागेवर जाऊन पाहणी करतात, आमचे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून आज काम करत आहेत. थोडाफार मुंबईकरांना त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु भविष्यामध्ये यामध्ये कशी काही सुधारणा करता येईल यासाठी आमचे लोक प्रयत्न करतात. संजय राऊतांनी बंदुकीचा फोटो हातामध्ये घेऊन म्हटलं की आता शिवसेना थांबणार. बस आता बंदुकीच्या धाकामुळे आता शिव्यांच्या लाखोल्या वाहण्याची परंपरा ते गेले अनेक वर्षापासून करत होते आणि त्यामुळे आमच्याकडे आमदार आले, आमच्याकडे नगरसेवक आलेत, आमच्याकडे अनेक शिवसैनिक आलेत. आता ह्या बंदुकीच्या धाकामुळे काही अजून कोण कोण आमच्याकडे ते पाठवत आहेत हे काळच ठरवेल. रक्तरंजित राजकारणाला सुरुवात नाही, रक्तरंजित राजकारण कधी मुंबईनं पाहिलेलं नाही आणि ही सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे. भले तोंडावर कोणी किती काही बोलत असेल तरी आपणही बघितलं की एकमेकाच्या सुखादुःखामध्ये ज्यावेळेस असतं तेव्हा आम्ही जात असतो, परंतु राजकीयदृष्ट्या संजय राऊत सकाळी आपल्याला काहीतरी चर्चेला आमंत्रण देत असतात आणि त्या माध्यमातून दिवसभर चर्चा घडत असते. बंदुकीचं राजकारण सुद्धा तसंच आहे. नाही, किरण पावसकरांनी जे वाक्य वापरलं त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे आमच्यावर विचार आहेत आणि बाळासाहेबांच्याच माध्यमातून आम्ही आमची शिवसेना पुढे नेतोय. बाळासाहेब आमचं दैवत आहे. आयुष्यभर त्या दैवताची पूजा आम्ही करत राहणार. कुणी एखाद्या कार्यकर्त्यानं जर काही अपशब्द व्यक्त केला असेल किंवा चुकीचं काही बोललं असेल तर त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो आणि पावसकरांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. नहीं, देखिए, आप गलत फहमी मत कीजिए. उन्होंने अगर प्रेस कॉन्फ्रेंस किया तो हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के कहने पे ही उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लिया है और उनको पता है कि शिवसेना प्रमुख आदरणीय बाला साहब ठाकरे जी हे शिंदे साहब के भी दैवत है, हमारे सभी शिवसैनिकों के वो दैवत है और किरण पावसकर के भी दैवत है. धन्यवाद 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 धन्यवाद. अरे मला जाऊ दे, माझा प्रश्न. बघा, सामन्याचं दुकान त्यांना चालू ठेवायचं आहे. त्यांना जर हे सामन्याचं दुकान चालू ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं ते शिव्यांचे लाखोले वाहतात, बंदुकीची रिव्हॉल्वरची भाषा करतात, उद्या बॉम्बची भाषा करतील. कदाचित भविष्यामध्ये ट्रम्पकडनं ते अजूनही काही प्रशिक्षण घेतील आणि त्या माध्यमातून जसं काही इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू होतं तशा पद्धतीच्या ज्या भाषाशैली चालू होत्या दोन्ही देशांमध्ये, ती भाषाशैली कदाचित संजय राऊतांच्या तोंडात जर भविष्यामध्ये आली तर ते वावगं वाटेल नको आणि त्यामुळे त्यांचं जे सामन्याचं दुकान आहे ते चालू ठेवण्यासाठी ते हा तरा नानाविध तरा वापरतात. राहुल नार्वेकरांचा राजीनामा मागतात संजय राऊत. ज्या काही घडामोडी खरं तर संजय राऊतांनी आपल्या राज्यसभेचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण त्यांच्या शिव्यांच्या लाखोल्यांमुळे अनेक आमदार पक्ष सोडून चाललेत, अनेक खासदार पक्ष सोडून चाललेत, अनेक लोकप्रतिनिधी पक्ष सोडून चाललेले असताना ते मात्र दुसऱ्यांचा राजीनामा मागतात. मला असं वाटतं काही व्याकरणी चुका ह्या प्रत्येकाकडनं होत राहतात. सामन्यामध्ये सुद्धा किती रस्व दीर्घाच्या चुका राऊत साहेबांच्या संपादकीयाच्या माध्यमातून केल्या झालेल्या आहेत आणि राहुल नार्वेकर त्याविषयी ते अध्यक्ष आहे ह्या विधिमंडळाचे. मला असं वाटतं आज ते त्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील.